हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी काही फोटोंच्या पोजेस घेऊन आलेले आहेत. कारण आपण ज्यावेळेस साडी वेअर करतो, साडी वेअर केल्यानंतर छान तयारी देखील आपण करत असतो. साडी सहसा आपण दररोज वेअर करत नाही. आधीच्या काळांमध्ये स्त्रिया दररोज साडी घरी वेअर करायच्या, त्यामुळे साडी त्यांच्यासाठी काही नवीन विशेष नव्हतं. मात्र आता हल्ली आपण साड्या वेअर करत नाही. ड्रेस किंवा बाहेर जाताना देखील ड्रेस, घरी गाऊन किंवा ड्रेस असं आपण जेव्हा वेअर करतो, परंतु लग्न सोहळा असेल किंवा कार्यक्रम असेल, कुठलाही समारंभ असेल तर आपण साडी वेअर करणं खूप आपल्याला आवडतं. साडी वेअर केल्यानंतर त्यावरती दागदागिने आणि तयारी देखील आपण स्पेशल अशी करत असतो. मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फोटोज काढणे. आणि फोटोज काढायला सर्वांना आवडतं. तर साडीवरती फोटोज काढत असताना मात्र आपण एकच एक पद्धतीचे फोटोज काढतो, कारण आपल्याला पोज कुठल्या द्याव्या हे सुचत नाही. मग साडी घातल्यानंतर अशा पद्धतीच्या पोज जर तुम्ही दिल्या, तुमचे फोटोज अगदी सुंदर निघतील. तर तेच काही पोज तुम्हाला आजच्या या व्हिडिओत दाखवणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही माझे सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन आणि ट्रेंडिंग टिप्स पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. साडी वेअर केल्यानंतर फोटो काढत असताना काही पोजेस जर आपण दिला तर फोटो आपले खूप सुंदर आणि एलिगंट आणि खूप सुंदर लुक आपल्या फोटोमध्ये दिसणार. तर जर साडी तुम्ही काठपदराची घातलेली आहे आणि त्याचा पदर अगदी हेवी आहे आणि खूप सुंदर असा पदर, आकर्षक पदर असतो, तर अशा साड्यांचा पदर तुमचा असेल तर तुम्ही पदर अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने फोटोमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही पोज देऊ शकता. एका हाताने पदर पकडून आणि पदराकडे तुम्ही बघते आहेत अशा पद्धतीची पोज तुम्हाला खूप छान साडीमध्ये पोज देता येणार. तसेच तुम्ही एका हाताला पदर पकडून तसेच काही एक हात मिरीला लावून अशा पद्धतीने देखील तुम्ही फोटो काढू शकता. त्यानंतरची तिसरी स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही एक हात फोल्ड करून, म्हणजे एक हात तुम्ही साडींच्या जिथे ट्रॅप केलेला पदर आहे तिथे लावून, त्यानंतर दुसरा हात मिरीला लावून अशा पद्धतीचा देखील फोटो पोज तुम्ही देऊ शकता. तसेच सिटिंगमध्ये तुम्ही फोटो पोज देताना या पद्धतीचे सिटिंग पोज देऊ शकता. अशा पद्धतीच्या सिटिंग पोज खूप छान आणि सुंदर लुक देतं. सिटिंग पोज देत असताना यामध्ये संपूर्ण आपलं लुक मिळतं. त्यासोबत कुठलेही फोटो काढत असताना चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असावी आणि स्माईल देऊन फोटो काढल्यास ते फोटो खूप छान दिसतात. साडी घातल्यानंतर फोटो काढत असताना ही पोज देखील खूप सुंदर आणि छान दिसते. त्यामुळे तुम्ही अशी पोज देखील देऊ शकता. सिंपल पोजमध्ये या पद्धतीच्या पोज देखील तुम्ही देऊ शकता. आणि साडी घातल्यानंतर संपूर्ण साडीचा लुक तुम्हाला पाहिजे असेल तर अशी पोज तुम्ही नक्की द्या. त्यानंतर आपल्याला थोडीशी हटकी अशी पोज पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे पोज देऊ शकता. पोज देत असताना चेहरा अगदी खुलून हसला आणि अशी पोज आपण दिली तर फोटो खूप सुंदर निघतो. त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर असे काही पोजेस आहे जे तुम्हाला या व्हिडिओत दाखवलेले आहे आणि असे पोजेस देऊन तुम्ही फोटो काढले तर तुमचे फोटो खूप छान निघेल. कारण आपल्याला साडी घेतल्यानंतर पोज सुचत नाही, म्हणून ह्या पोज तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि पोजेस आवडल्या असेल तर लाईक शेअर करा.